म्हणजे पंढरीला लोक जातच होते. परंतु नारायण महाराज जे पहिले चिरंजीव तुकाराम महाराजांचे, ते देहूमध्ये पादुका गळ्यात घालायचे महाराजांची, आळंदीला यायचं, माऊलींची पादुका घ्यायचं आणि जायचं कुठे? पंढरीला. ज्ञानोबा तुकोबा घेऊन विठोबाच्या भेटीला जायचे. आणि ती परंपरा वारीची सुरू झाली. आणि ती परंपरा मग कशी सुरू झाली तर एकत्र मुक्याने जायचं नाही, तर भजन पूजन, जसं मी सांगितलं, लावणे मृदुंग श्रुती टाळघोष, शेव ब्रह्मरस आवडीने. आणि ह्या पद्धतीने ही गर्दी अशी निघाली. मग टाळ विणा पकवाज नाचत गात आनंद लुटत असे निघाले. मग हे जात असताना मग त्यात पुन्हा असं झालं की लोकांना हा आनंद गगनात मावेना इतक्या आनंद ह्यात मिळतो की जसं तुम्हाला पावसात भिजल्याची कथा ऐकणे आणि प्रत्यक्ष भिजून त्याचा आनंद लुटणे, तसं वारीत आल्यानंतरच वारी काय आहे, त्याचा आनंद काय आहे हे समजतंय. मग ही वारी गर्दी झाली.